अभिमानाने आम्ही स्वर्गीय, आणि ते गेलाय नुसता भोगायला. तिथं तप नाही, तिथं तप नाही, तिथं भागवत नाही, तिथं अनुष्ठान नाही, तिथं व्रतवैकल्य नाही, तिथं भगवंताचं दर्शन नाही. भगवंत फार पलीकडे आहे. सप्तलोकामध्ये तिसऱ्या लोकात भूर्भुवः स्वहा म्हणजे स्वर्गात देव आहे, आणि सत्यलोकात त्याच्या पलीकडे महाजना तपा सत्यम, तर सत्यलोकात परमेश्वर बसलेला आहे. त्याचं अंतर किती आहे हे सुद्धा काल मोबाईलवर एका ऍपवर टाकलं होतं की वैकुंठ किती लांब आहे. आणि वैकुंठात जर प्रकाशाच्या वेगाने जायचं असेल, प्रकाशाच्या वेगाने म्हणजे एका सेकंदामध्ये 15 लाख किलोमीटर. आपल्या गणितात आहे ते जुन्या, 15 लाख किलोमीटर एका सेकंदामध्ये प्रवास करतो प्रकाश. त्या गतीनं जर गेलं तर कितीतरी लाख वर्ष आपल्याला वैकुंठात पोचायला लागतील. त्या वेगाचं विमान जर मिळालं आणि निघालो तर इतकं लागायचं, पण अवघड झालं. सांगण्याचा उद्देश हा की या सगळ्यातून जर सुटायचं असेल तर एका मिनिटामध्ये भगवंताचं नामस्मरण घेतला बरोबर तुम्हाला चिठ्ठी येते, विमानच येतं. अर्थात तुमच्या आयुष्याचं कर्म काय आहे, पूर्ण कर्म काय आहे, संचित काय आहे, अर्थ काय, हे सगळं पाहून येतं. तर हे असे माणसं जर अमर झाले तर आपल्याला परवडणार नाही. म्हणून देवाने सांगितलं की आम्ही तुम्हाला अमृत देतो, आम्हाला ते भागवत द्या. परीक्षित म्हणाला मला भागवत देता येत नाही, मला भागवतच ऐकायचं, भागवत ऐकूनच मी मुक्त होणार आहे, मला अमृत पिऊन अमर व्हायचं नाही, मला मुक्त व्हायचं आहे. अमर होणं आणि मुक्त होणे यात फरक आहे. मुक्त म्हणजे कायमचा मुक्त, भगवत स्वरूप होणे, आणि अमर होणे म्हणजे या कल्पापर्यंत आयुष्य मिळणं. आता ते गणित किती वगैरे त्याचा तपशील वेगळा आहे. आणि याचा अधिकारी कोण आहे? मला वाटतं काल शंकरनी कीर्तनात सांगितलं की वेदांताचा भगवत प्राप्तीचा अधिकारी कोण आहे. उपनिषदात खूप वर्णन केलंय. उपनिषद म्हणतात विज्ञातारम अरे केन विजानीया. बृहदारण्यक उपनिषदामध्ये वाक्य आहे विज्ञातारम अरे केन विजानीया, की अरे अभ्यास करणाऱ्या माणसा तू ब्रह्मावलोकन करण्यासाठी इच्छा करतोस, तप करतोस, पण तुला ब्रह्म म्हणजे काय आहे माहिती का? जे मिळवायचं त्याचे नाव तरी माहिती का तुला? ऍड्रेस माहिती का? आपल्याला जर विचारलं का कुठे निघाले त्यामुळे आम्ही त्या माणसाकडे मी निघालो. त्यामुळे तो पत्ता माहिती का? म्हणजे पत्ता नाही माहिती. तो राहतो कुठे? पश्चिमेला, आम्ही निघालो पूर्वेला. पत्ता माहीत नसल्या ठिकाणी जाऊ शकत नाही आपण. परमेश्वर ही काय चीज आहे, तू कुठे राहतोय, त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची याचं ज्ञान असल्याशिवाय हा दुसऱ्या स्कंदाचा पूर्ण विषय आहे. दुसऱ्या स्कंदात हेच सगळं ते कशाने प्राप्त होतं हे लिहिलेलं आहे. योगानुशासन म्हणून पातंजलाने योगशास्त्र जे लिहिलं, अथ योगानुशासनम. मन वळवता येतं ना. मन जर समजा स्थिर करायचं असलं तर त्याचा एक अभ्यास आहे, आणि हे सोपा नाही. भगवंताने गीतेमध्ये 18 अध्याय सांगितले अर्जुनाला, आणि ते सांगताना अर्जुनाच्या डोक्यात एक शंका आहे. तो म्हणा भगवान हे तुम्ही सांगाले मला आता बरोबर कळालंय, पण ज्या सगळ्या मनाच्या साह्याने हे अभ्यास करायचा आहे ते मन तुझ्या इकडे राहत नाही ना. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवद्रम तस्याहम निग्रहम म्हणजे वायुरुसृष्ण. ज्या मनाने हे आकळायचं आहे, जे मनाने हे समजून घ्यायचं आहे, ते मन इतकं चंचल आहे, इतकं अस्थिर आहे की वायूला जसं गाठोड्यामध्ये बांधावं हे जसं अशक्य आहे तसं मन एखाद्याकडे बांधत नाही. म्हणून ते बहिणाबाईने ना मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर आता होत होत इथं गेलं आकाशात. एका क्षणामध्ये चंद्रावर जातात, एका क्षणामध्ये सूर्यावर जातो, एका क्षणामध्ये पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे जातो.
मन नाही आकळत आहे, आणि आकळलं तरी मनाने भगवंताचं ज्ञान होईल याची शक्यता कमी आहे. त्याला गुरुप्रत पाहिजे. म्हणून त्या बृहदारण्यक उपनिषदाने विचारलं, विज्ञातारम अरे केन विजानीय येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसाच. हे सोपं नाही म्हणाल. नायमात्मा प्रवचने लभ्या. आत्मा म्हणजे परमात्मा, पण आत्मा एकच आहे असं आपण मानतो. प्रवचन केल्याने मिळत नाही म्हणलं ते. नायमात्मा प्रवचने लभ्या न मेधया न बहुला श्रुतेन. बुद्धीने मिळणार नाही, अनेक विद्वानांचं ऐकल्यानं सुद्धा मिळणार नाही. जसं मरण आहे, मरणासंबंधी आपण पुष्कळ वाचतो, पुष्कळ ऐकतो, पण आपल्या मराठीमध्ये साधी म्हण आहे, आणि ती साध्या म्हाताऱ्या माणसांना सुद्धा, बायकांना सुद्धा माहिती आहे. ती म्हणतात, आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. ऐक नाही, वर्णन किती केलं तरी तुम्ही काय जेवण करतो, काय हापूस आंबा होता, तुम्ही नुसतं सांगू बाबा खाली जेवण करत, नुसतं वर्णनच करा, नुसती लाळ आहे तोंडात, आणि ते खाल्ल्याशिवाय त्याला आनंद सांगेल. बद्रीनारायणला जाऊन आलो, त्या केदारनाथला जाऊन आलो, गंगोत्री यमुनोत्री सगळा प्रवास करून आलो, वर्णन करायला लागेल. ऐकणारे तुमचं गाव सोडत नाही, तो पाहिल्याशिवाय ऐकलं. मला दिसला पाहिजे, मला अनुभवता आला पाहिजे. अनुभूती हा स्वतंत्र विषय आहे. या भागवत शास्त्रामध्ये 10 भाग आहे. अत्र सर्व विसर्गस्य स्थानं पोषणं मूलया मन्वंतरे ईशान कथा निरोध मुक्ती राष्ट्रीया. याच्यात कोणते विषय आहेत? 10 विषय आहेत. म्हणा सर्ग म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्रथम लिंग देह निर्माण केला भगवंताने. तर ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टी निर्माण करून, काल आपण ऐकलं. भगवंताने ब्रह्मदेवाला याच्यासाठी निर्माण केलं की तुला सृष्टी निर्माण करायची आहे. ब्रह्मदेव म्हणजे सृष्टी मी कशी निर्माण करू? अरे तू तप कर, म्हणजे तपाने तुला आपोआप प्रतिभा निर्माण होईल. ब्रह्मदेवानी मानसपुत्र निर्माण केले 10. सांगितलं की मानसपुत्र निर्माण केल्यानंतर त्याला सांगितलं त्या पहिले जेव्हा सनकादिक होते, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, 4 सनत कुमार, त्या चौघाला निर्माण केलं. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, मुलांनो मी तुमच्याकडून सृष्टी निर्माण करण्याची अपेक्षा करतोय. ते म्हणाले हे भानगड आपल्याला होणार नाही, आम्ही या नादी लागणार नाही. आम्ही कामोपभोग उपभोगासाठी निर्माण झालेलो नाही, जरी ताज तुम्ही आम्हाला निर्माण केला असलं तरी. कारण ब्रह्मदेवाची मानससृष्टी आहे, मनात आल्याने निर्माण झाला अशी शक्ती आहे ब्रह्मदेवाला. जसं भगवंताला असं वाटलं की एकाकी न रमते, भगवंत हे एकमेव अस्तित्व आहे, आणि त्यांना असं वाटलं म्हणून. आता ते वाटणं ही प्रक्रिया सुद्धा काय शब्द आहे, म्हणजे मन असल्याशिवाय वाटत नाही, मनाशिवाय येतो अमनस्क. त्या मुसलमान धर्मामध्ये पाहाय, आप इबादत काय हे करते हैं, क्यों तपश्चर्या करते, क्यों प्रार्थना करते हैं? त्यांचं उत्तर असतं अमन चैन होने के लिए. काय? अमन चैन होने के लिए. अमन म्हणजे मनाचे खेळ नष्ट होण्यासाठी आणि चिरशांती लाभण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्याचा हा अर्थ आहे. आपण चिंतनच करत नाही, आपण नुसतं भांडणं करतो. सगळेच आपण काय ते काय भांडण्याचं पण असं चर्चा असते, वादी वाजते, वादी जायते शीर्षभेदा, तो बोला नाही. वाद करायला सुरुवात केली की डोकं फोडायचं एकमेकांना, तिथपर्यंत जात.
अमल होण्यासाठी हे सगळं करतो. आणि अमल होण्यासाठी हे जर करत असेल तर ब्रह्मदेवाने सांगितले हे कसं काय निर्माण करावं. तर भगवान तर म्हणाले, अरे मन ही वस्तू मीच निर्माण केली आहे. मला आता असं वाटलं की एकट्याला करमत नाही म्हणून काहीतरी वेगळं करावं असा एक प्रयोग माझ्या डोक्यात आहे आणि तो माझ्या मायेवरती मी सोपवलेला आहे. ती माया आता तुझ्या ताब्यात आहे. ही माया म्हणजे लक्षण आहे बरं का, तिचं वर्णन पुढे येणार आहे. त्या माया या शब्दामध्येच तिचा अर्थ आहे. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी अस्तित्वातच नाही. अस्तित्वात नाही सुद्धा असं असून सुद्धा हे सगळं करते. काय आता आपण मायेला रूढ शब्दामध्ये मायेचा अर्थ सांगू. माया म्हणजे प्रतिभा आहे. एखादी प्रतिभा असली तर ती अशी दाखवता येत नाही बोटाने, ती जाणवते. प्रतिभा जाणवते, प्रतिभा दाखवता येत नाही. प्रतिभेनं निर्माण केलेल्या काही गोष्टी अनुभवता येतात. तसंच मायेचं स्वरूप आहे. मायेनं निर्माण झालेले पदार्थ अनुभवता येतात. ऐंद्रिय अनुभव असतो. इंद्रियाने घेतलेला अनुभव असतो. इंद्रियाने झाल्यावर घ्यायचं काही कारण नाही, पलीकडे होतं. जोपर्यंत आपले दशेंद्रिय कायम आहेत, पुष्कळ गोष्टी मला वर्णन करून आता सांगता आल्या तर मी सांगतो तुम्हाला. आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय भगवंताने दिलेले आहेत. त्यावेळी आपण कर्म करतो आणि आपल्या जीवनाचा आस्वाद घेतो. आस्वाद घेण्यामध्ये सुखदुःख सगळं आहे. पण याच्या अतीत व्हायचं असेल तर आपल्याला पुराणांनी एक व्रत सांगितलेलं आहे. ते व्रत आहे एकादशी. सगळ्या वारकऱ्यांना म्हटले आहे की नाही. आपण करतो की नाही एकादशी, आनंदाने करतो. आज काय साबुदाण्याची खिचडी करा म्हणजे, आज केळाचं शिकरण करा, काही काही तर म्हणजे भगरीचा शिरा करा, भगरीचे बोंड सुद्धा करतात. बोंड म्हणजे भजी करतात. काय काय पदार्थ करतात म्हणजे उपासाला इतके पदार्थ करतात की नेहमीच्या सणासुदाला सुद्धा इतके पदार्थ नसतात. ही एकादशी खरी आहे का? दुप्पटने चौपटने कितीतरी पट खाशी एकादशी आणि कितीतरी पट खाशी. सकाळी उठल्यापासून फोकटच आज एकादशी आज एकादशी. तुम्ही असं करा ना, बिस्किट वगैरे काही घेऊ नका, मी तुम्हाला भगरीचा शिरा करून देते, थोडा चहा घ्या. तुम्ही आत्ताच घेता ना, खाल्ल्यावर पुन्हा घ्यावं लागतो. खाल्ल्यावर पुन्हा एकदा चहा घ्या. मग 11 11:30 म्हणजे निरशणाला वेळ आहे बरं का. त्याचं नाव निरशन. निरशनचा खरा अर्थ काय? निही आशन. आशन म्हणजे खाणे, खायचंच नाही, त्याचं नाव निरशन. म्हणजे आज आम्हाला निरशन आहे, आम्ही फक्त साबुदाण्याची उसळ खाणार. त्याचं निरशन होतं का? निरशन होत नाही. आणि हा खातच जातो संध्याकाळपर्यंत. म्हणजे आज चला भरला आणि आज खाऊन खाऊन कंटाळा आला. म्हणजे खिचडी काही पचली नाही, साबुदाण्याची खिचडी पचली नाही. पण ज्या दिवशी एका दिवशीला जागरण करावं असं शास्त्र आहे, त्या दिवशी हा झोपून राहतो 8 वाजता. एकादशीला, महाशिवरात्रीला, गोकुळाष्टमीला लवकर झोपणारी माणसं 12 महिने रमी खेळत असतात. टीव्ही पाहतात 12, 1, 2 वाजेपर्यंत. नेमकी ज्या दिवशी उपवास करायचा ते झोपलेला. हा एकादशी जो प्रकार आहे ना, ते एकादश इंद्रियांची भूक त्या दिवशी नियंत्रणात ठेवली पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यानं काहीही खायला द्यायचं नाही. त्याचं नाव एकादशी. डोळ्याने काही बघायचं नाही, कानाने काही ऐकायचं नाही, वाडीने बोलायचं नाही, मौन धरायचं, एका ठिकाणी बसायचं, स्वतंत्र आसन घेऊन बसायचं, कोणाच्या आसनाला स्पर्श करायचा नाही. मन ताब्यात ठेवायचं, मन भगवंताच्या गुणांवर्णनामध्ये गुंतून ठेवायचं. असे एकादश इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 मन. त्या भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, मनश्यस्थान इंद्रियाणी प्रकृती स्थान दर्शती.
प्रकृतीकडे ओढ घेतात सारखे, प्रकृतीने विषय त्यांना आकर्षित करून घेतात. कर्षित म्हणजे आकर्षित करून घेतात. ही एकादशी आहे, ती एकादशी केली पाहिजे. म्हणून भगवंताने हा 10 सर्गांचा भागवत नावाचा ग्रंथ निर्माण करत असताना त्याच्या विषयाचा थोडक्यात सांगतो. सगळं सांगत बसलं तर आजचा विषय याच्यावर संपवला. अथ सर्ग विसर्गोश्च स्थान पोषण मूलया. सर्ग विसर्ग स्थान पोषण उतया मन्वंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय असे 10 विषय थोडक्यात सांगतो तुम्हाला. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय प्रथम लिंग देह निर्माण केला, वासना बुद्धी मन निर्माण केली, ही तो सर्ग आहे. ह्या सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत, दाखवता येण्यासारख्या नाही, डोक्यात डोळ्यात दाखवण्यासारख्या नाही. एखाद्याला बुद्धी आहे, बुद्धी म्हणजे काय ऑर्गन नाही. एखाद्याला मन आहे, मन म्हणजे काय ऑर्गन नाही, इंद्रिय नाही. इंद्रिय म्हणून शास्त्रात वर्णन केलेलं आहे, परंतु ती बोटाने दाखवता येत नाही, ऑपरेट करता येत नाही, डॉक्टरला कळत नाही, वैद्याला कळत. तेवढे मन अस्थिर झालं हो, त्यामुळे मनाचं ऑपरेशन करत असं होत नाही, मनाचं ऑपरेशन होत नाही. म्हणून हा पहिला सर्ग आहे. नंतर विसर्ग आहे, त्याच्यामुळे रज तम सत्व इत्यादी गुणांच्या कमी अधिक्याने जे निर्माण होते, एवढी हे फार तामसी आहेत हो, शाठ्यपण आहे. हे फार सात्विक आहे, कुठेही कथा चालली की जाऊन बसतात. हे राजसिक आहे. राजसिक म्हणजे काय, यांना गोड फार आवडतं, यांना गाण्यागिरी पाहिजे, यांना ऐश्वर फार आवडतं, यांना गैरसोयी चालत नाही. हे जे तीर्थयात्रेला गेले ना, तर आरामशीर प्रवास, सकाळी 6ला गरम गरम उपमा चहा, हे दर्शन हो की न हो, हे सगळं यांना पाहिजे. राजसिक आहे, राजयोग आहे. आपण म्हणताना म्हणतो राजयोग आहे, पण ती तीर्थयात्रा खरीच नाही. हे तीर्थयात्रेत सुद्धा तीर्थ घेतात. आता तीर्थयात्रेत तीर्थ घेणाऱ्या माणसाला त्याचं पुण्य कसं लाभो. या विसर्गामध्ये पशु पक्षी मनुष्य राक्षस गंधर्व सर्प प्राणी हे निर्माण केले. दाखवताना सांगितलं. स्थानम तिसरा विषय. या स्थानाचा अर्थ असा आहे की ज्याची त्याची मर्यादा आहे. तुम्हाला भगवंताने निर्माण केलं ना, निर्माण केल्यानंतर तुमच्याकडे कार्य काय आहे. जसं आता आपल्याकडे चातुर्वर्णिक अवस्था आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्यांचे कार्य आहे. कमी अधिकचा किंवा उच्च निश्चितचा विषय नाही. आता लोक काही म्हणतात शूद्राकडे म्हणजे सेवा केली, यांनी सगळं घेतलं. मी तुम्हाला अर्थ समजावून सांगतो. लोकसमाजामध्ये गैरसमज कशी आहेत सांग. ब्राह्मणाने विद्या संपादन करावी, गंगा तीरी जाऊन राहावं आणि अपरग्रह वृत्तीने राहावं अशी व्यवस्था होती. म्हणजे कोणाला काही मागायचं नाही. आपल्या उपजीविकेसाठी कोणताही व्यवसाय न करता केवळ विज्ञान केवळ ज्ञान संपादन करण्यासाठी ब्राह्मणांनी जगलं पाहिजे आणि जगाला शहाणे करून सोडलं पाहिजे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, हे ब्राह्मणाचे तत्व आहे. त्याचे षटकर्म वगैरे आहेत. त्याच्या षटकर्मही सांगेन मी तुम्हाला वेळ आहे. हे ब्राह्मणाचं कर्तव्य. क्षत्रियाचं कर्तव्य असं की सगळी प्रजा पालन केली पाहिजे. ती प्रजा पालन करताना अपार संपत्ती मिळवण्याचं कार्य सुद्धा क्षत्रियाला करावं लागतं. ते धर्मी आहे. धर्मी आहे म्हणजे धर्माने सांगितलं त्यांनी पैसा मिळवला पाहिजे. का मिळवला पाहिजे. तो स्वतः जरी उपभोग शून्य स्वामी असला तरी जनतेचं पालन करण्यासाठी त्याला कोश लागतो ना. तो कोश मिळवला पाहिजे. वैश्याने विनिमय केला पाहिजे. एक्सचेंज ऑफ कमोडिटीज. वस्तू घ्यायच्या द्यायच्या, धान्य घ्यायचं द्यायचं, वस्त्र घ्यायचं द्यायचं, अलंकार द्यायचे घ्यायचे. आणि मग त्या विनिमयाचा काय माध्यम असेल, नाणे किंवा काय, प्रत्येक युगात वेगवेगळं. वैश्याने विनिमय पूर्वीच्या काळी आधी वेदकालामध्ये गायी देत असत.
त्या याज्ञवल्क्याची कथा आलेली उपनिषदामध्ये. त्यांच्याकडे 14,000 विद्यार्थी होते. किती? 14,000. आणि ते दानावरती त्या विद्यार्थ्यांचं भोजन करायचं. एकदा त्याला या विद्यार्थ्यांना भोजन करायला दक्षिणा नाही राहिली, अन्न राहिलं नाही. पण ते याज्ञवल्क्याच्या कानावर एक गोष्ट आली की जनकाच्या दरबारामध्ये एक काही पण लावलेला आहे आणि तो मोठं बक्षीस देणार आहे त्यासाठी. तर जनकाने सांगितलं, ज्याने ब्रह्म पाहिलेलं आहे, ब्रह्म जाणलं आहे, त्यांनी ते ब्रह्म जाणलंय असं सांगावं. आणि आमच्या परिसरामध्ये मुक्त सोडलेल्या 14,000 गायी, ज्यांच्या 28,000 शिंगांना 1-1 तोळा सोनं बांधले, ते घेऊन जाणार. काय विचारायची गरज नाही. फक्त त्यांनी एवढं डिक्लेअर करायचं की मी ब्रह्म जाणला आहे. बाकी काहीच नाही. एकाच वाक्यात मी ब्रह्म जाणला आहे एवढं सांगायचं, ते घेऊन जायचं. आता तुमच्या माझ्यासारखा पटकन नेला असते किंवा पण ते ब्रह्म जाणण्याचं तत्व असं आहे की ज्याने ब्रह्म जाणलेलं आहे त्याने वाणीने उच्चार करायचा नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो झाले म्हणून ते काहीच नाही, आथिलेपणी निर्मी तो काहीच नाही. जो मुखाने सांगतो की मी ब्रह्म जाणला आहे तो महामूर्ख आहे. त्याने ब्रह्म जाणला नाही. आणि जो ब्रह्म जाणलाय असं सांगतो त्याच्या डोक्यातच द्वैत आहे. या ब्रह्माशिवाय या विश्वामध्ये काहीच नाही असं शास्त्र सांगतं. जाणायचे कोणी कोणाला कोणी कोणाला जाणू शकत नाही. एकमेव केवळ अद्वैत एवढंच ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय या जगात काहीच नाही दुसरं. काल मी बोलताना सुद्धा आचार्यांचं वचन सांगितलं मला. काय? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटी. अर्ध्या श्लोकामध्ये कोटी कोटी ग्रंथात सांगितलं मी सांगतो म्हणाले. काय सांगतो? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हे दिसतं ते सगळं ब्रह्म आहे. जीवही ब्रह्म आहे. हे सगळं दृश्यजात ब्रह्म आहे. मग कोणी कोणाला जाणायचं? त्यांनी पण जाहीर केला. आता हे सगळ्या लोकांना माहित होतं. सगळे चुळबुळ करायला हजारो विद्वान बसलेले आहेत. सगळे वेदाचे विद्वान आहेत. सगळे वेदांताचे विद्वान आहेत, शास्त्राचे विद्वान आहेत. एक प्रखर बुद्धी अतिशय प्रखर प्रतिभावान आहे. ते चुळबुळ करायला हे कसं सांगणार म्हणजे ब्रह्मज्ञान. आता त्याला एकमेकाला माहित होतं हे ब्रह्मवेत्ते आहे, ते ब्रह्मविद्या आहे, हे ब्रह्मविद्या आहे. ते म्हणाला